नमस्कार मैत्रिणींनो, इथे सम्राट रवा घेतलेला आहे। आता मी गॅसवर कढई ठेवून सम्राट रवा टाकून दिलेला आहे आणि 1 वाटी भरून गावरान तूप टाकून दिलेलं आहे। चला तर चांगला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। 5-6 मिनिटे गॅस बारीकच करायचा आहे। चांगला मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा। बघा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून देणार आहोत। इथे 300 ग्रॅम रवा आहे, 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। चला तर आता आपण गरम पाणी टाकून द्यायचं आहे। इथे 2 ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे। गरम पाण्याने रवा एकदम सुटसुटीत होतो। साखर पण टाकून दिलेली आहे लगेच। आता चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत। चांगलं हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे मस्त। आता झाकण ठेवून देऊया 1-2 मिनिटे बारीक गॅस करून। बघा किती छान झालेला आहे आपला रवा। चला तर आता आपण पुन्हा एकदा हलवून घेऊया। सर्व बाजूने छानसा हलवून घ्यायचा आहे। बघा किती सुटसुटीत झालेला आहे आणि एकदम मुलायम झालेला आहे। चला पुन्हा एकदा आपण 1 मिनिट झाकण ठेवून देऊया। लगेचच सर्व करूया। बघा किती छान सुटसुटीत रवा झालेला आहे। तुम्हाला जर माझा साधा रवा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघत राहा।